नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण सांकेतिक भाषा या प्रकरणातील 6वा टॉपिक पाहणार आहोत. विशिष्ट भाषा, सांकेतांक व साचा सांकेतांक. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. पुढे स्पायडर या एका शब्दाचे 4 निरनिराळे संकेत दिले आहेत. हे 4 संकेत म्हणजेच विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे 4 पर्याय आहेत. यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. इथे बघा, हा आपल्याला शब्द दिलेला आहे स्पायडर, SPIDER. हा शब्द 4 वेगवेगळ्या सांकेतिक भाषांमध्ये लिहिलेला आहे. ती सांकेतिक भाषा आपल्याला कोणती आहे हे ओळखायचे आहे आणि त्यावर नंतर मग आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. यासाठी आपल्याला अक्षरमालिका यूज करावी लागेल. या अक्षरमालिकेच्या आधारावर आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. इथे बघा, आपला पहिला सांकेतिक अंक आहे PSDIRE, SP. बघा, पहिल्यांदा आपण स्पायडर या शब्दाला खून करून घेऊया अक्षरांना त्यांच्या. S चौकोनीत करूया, S. त्यानंतर P, नंतर I, नंतर D, E, R. आणि यामध्ये बघा, तर एसच्या जागी P यूज केलाय, नंतर इथे S, नंतर मग D आणि I. असा काही संबंध, म्हणजे एखाद्या वेळी जे अक्षर दिले त्याच्या पाठची संख्या घेतली जाईल किंवा पुढची पण घेतली जाईल किंवा काही सिक्वेन्स असणार. त्याच्यामुळे असं जर पाठची किंवा पुढचा असं काही अक्षर इथे घेतलेलं नाही आहे त्यांनी. इथे बघा, SPIDER, PSDIRE. त्यांनी हे 2-2चे गट केलेत आणि त्यानंतर त्यांनी यांना अशा प्रकारे एक्सचेंज केलंय. बघा, इथे P इकडे गेलाय, S इकडे आलाय. इथे पण तसंच केलंय त्यांनी. D इकडे गेलाय, I इकडे आलाय आणि R इकडे गेलाय, E इकडे आलाय. त्याच्यामुळे इकडे पहिल्या पर्यायामध्ये गट करून त्यांची अदलाबदल आता आपण दुसरा संकेतांक बघू. इथे S चा S, P चा P, R. इथे पण एक विशिष्ट प्रकारची मांडणी केली आहे त्यांनी. SP पहिले इथे लिहिलंय आणि नंतर ID इथे, त्याच्यानंतर R इथे आणि E, म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या मांडणीत हे लिहिलेलं आहे. त्यामुळे इथे आपण लिहूया मांडणी. त्यानंतर इथे बघा TQJ, S
बघा इथे टी, त्याच्यानंतर क्यू, पीच्या नंतर क्यू, नंतर इथे जे दिलंय, आयच्या नंतर जे, म्हणजे इथे बघा तुम्ही जे हे अक्षर आहे त्याच्या पुढचे अक्षर इथे त्यांनी दिलंय. बघा एस नंतर टी येतो, नंतर पी नंतर क्यू, आय नंतर जे, डी नंतर ई नंतर एफ आणि इथे आर नंतर एस. त्याच्यामुळे इथे येणार प्रत्येक अक्षराच्या पुढचे अक्षर त्यानंतर इथे बघा ROHCTQ, एस च्या आधी इथे बघा आर येतो, त्यानंतर ओ च्या आधी पीच्या आधी ओ येतो, नंतर आयच्या आधी बघा एच येतो, त्यानंतर डीच्या आधी सी आणि ईच्या आधी डी, नंतर आरच्या आधी क्यू. म्हणजे प्रत्येक अक्षराच्या पूर्वीचे अक्षर इथे घेतले आहे. पूर्वीचे अक्षर अशा प्रकारे हे आपण लिहायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्यानंतर एक एक करून यातील आपल्याला संबंध पाहायचा आहे आणि त्यानंतर यातील कोणता पर्याय येणार हे इथे शोधायचं आहे. आता आपण पहिला क्वेश्चन सॉल्व करूया. इथे बघा थोडं निरीक्षण केलंस तर सी नंतर बघा इथे डी येतो, नंतर ओ नंतर पी, एम नंतर एन, एम नंतर परत इकडे एन, ओ नंतर पी, एन नंतर क्यू. इथे बघ लगेच लक्षात येईल की पहिलं अक्षर जे अक्षर दिलंय त्याच्या पुढचं अक्षर इथे दिलंय. इथे बघा आपला इथे तिसऱ्या संकेतांक आहे ज्यामध्ये प्रत्येक अक्षराचे पुढचे अक्षर असते, त्यामुळे आपला इथे तिसरा पर्याय येणार 3. हे बघा, कारण इथे बघा तिसरा संकेतांक इथे यूज केलाय क्वेश्चन सॉल्व करायला. इथे बघा दुसरा क्वेश्चन, यामध्ये यांनी 2-2चे गट केलेत आणि त्यांची अक्षरांची अदलाबदली केली आहे. जसं की आपण इथे पहिल्या संकेतांकामध्ये पाहिलं. हे बघा DA चा DA, नंतर NG चा GN, नंतर ER चा RE. त्यामुळे आपला इथे पहिला पर्याय येणार. इथे बघा तिसरा क्वेश्चन, यामध्ये लक्षात येईल तुमच्या की जो शब्द दिलाय त्या अक्षराचा पूर्वीचे अक्षर इथे दिलंय. बघा एफच्या आधी ई येतो, एच्या आधी झेड येणार, नंतर टीच्या आधी एस, नंतर एचच्या आधी जी, नंतर ईच्या आधी डी, नंतर आरच्या आधी क्यू. अशा प्रकारे याचा संकेतांक आहे. जे अक्षर आहे त्याच्या आधीचं अक्षर, त्याच्यामुळे इथे बघा प्रत्येक अक्षराच्या पूर्वीचे अक्षर, त्याच्यामुळे आपला हा चौथा पर्याय इथे येणार. बरोबर, इथे आपला चौथा पर्याय इथे बरोबर येणार.
इथे बघा आपल्याला चौथ्या क्वेश्चनमध्ये स्नेहल हा शब्द दिलाय. मग इथे बघितलं तर यांची एक विशिष्ट प्रकारे मांडणी केलेली आहे. SL हे दोन शब्द पहिले, त्याच्यानंतर NA बघा NA, नंतर E आणि H, म्हणजे अशी एक विशिष्ट प्रकारची मांडणी केलेली आहे. तुम्ही इथे बघा दुसऱ्या क्वेश्चनमध्ये विशिष्ट प्रकारची मांडणी इथे आहे, तशीच इथे पण एक विशिष्ट प्रकारची मांडणी आहे. त्यामुळे इथे दुसरा ऑप्शन येणार, दुसरा संकेतांक इथे यूज केलाय. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून देते. याच टॉपिकमध्ये एका दुसऱ्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, ते आधी आपण पहिले पाहूया. खाली 2 रकाने दिले आहेत, ज्यात अक्षरांचे 2 गट दिले आहेत. तक्ता 1 मधील ओळी व रकान्यांना 0 ते 4 क्रमांक दिले आहेत. तक्ता 2 मध्ये 5 ते 9 क्रमांक दिले आहेत. या तक्त्यातील अक्षरे प्रथम त्यांचा ओळ क्रमांक व नंतर रकाना क्रमांक संबोधले आहे. उदा N, इथे बघा N02, त्यानंतर 14 बघा, 14 म्हणजे 1 आणि 4 N. अशा प्रकारे क्रमाने संबोधले जातात. तर हे बघा इथे आपल्याला 2 तक्ते दिलेले आहेत. त्याचा यूज करून आपल्याला ह्या शब्दांची मांडणी बघायची आहे. सॉल्व करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. बघा N साठीचा Nचा संकेतांक हे एक एक पर्याय बघायचे, मग आपल्याला कळेल. N साठी 1 4 1 4, इथे बघा N आहे त्याच्यामुळे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर 6 7, E साठी 6 7 E बरोबर आहे. नंतर 6 6 6 6 S बरोबर आहे. 6 9 6 9 B, इथे बघा इथे B दिलंय. 6 9 6 9, इथे बघा B आहे आणि इथे T आहे, त्याच्यामुळे इथे T साठी एखादा पर्याय यायला पाहिजे होता, त्याच्यामुळे आपला हा पर्याय येणार नाही, चुकलेला आहे. इथे बघा दुसरा पर्याय बघू आपण. 2 1 2 1 N बरोबर 7 6 7 6 7 6 T, त्याच्यामुळे बघा इथे चुकतंय, T येणार नाही, इथे E येतोय, त्याच्यामुळे हा पर्याय पण चुकीचा आहे. त्यानंतर 3 3 3 3 बघा इथे N, नंतर 8 5 8 5 E बरोबर, नंतर 8 8 8 8 B बघा 8 8, इथे S यायला S असतं तर इथे बरोबर आलं असं, पण इथे B आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. नंतर इथे बघा 0 2, इथे N बरोबर 7 8 7 8 7 8 E बरोबर, नंतर 6 6 6 6 S बघा, आणि T 9 5 9 आणि हे 5 T. इथे आपला NEST हा शब्द पूर्ण येतोय, त्याच्यामुळे आपला हा चौथा पर्याय इथे बरोबर येणार. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहू. इथे बघा 9 8 9, नंतर 8 H, नंतर 3 4 3 आणि हे 4 A,
बघा इथे, नंतर 7 6 इथे बघा 7 6 इथे टी आहे, HAB इथे बी साठी 7 6 येणार नाही, त्याच्यामुळे हा पर्याय आपला चुकीचा आहे. त्यानंतर इथे बघा 6 5 6 5 H, त्यानंतर 2 0 A 7 5 7 5 इथे B 1 4 1 4 1 आणि 4 N, इथे बघा आय आहे, त्याच्यामुळे आपला हा पर्याय पण चुकीचा येणार. इथे बघा नंतर 9 9 9 9 इथे बघा बी आहे, त्यामुळे हाच पर्याय पण आपला चुकीचा येणार. नंतर इथे बघा 8 6 8 6 इथे H बरोबर, नंतर A साठी 3 1 3 1 इथे पण F 3 आणि 1, इथे बघा कोणताच पर्याय इथे बरोबर दिलेला नाही. तुम्ही परत एकदा चेक करून बघा. 1 4 1 4 इथे बघा N आहे आयच्या जागी, नंतर इथे पण 7 6 7 6 T, इथे बी साठी हवाय, म्हणजे हा क्वेश्चन म्हणजे चुकला आहे त्यांचा. तुम्ही पण एकदा चेक करून बघा, सगळेच ऑप्शन चुकीचे येत आहेत. त्यांनी आन्सर देताना याचं दुसरं दिलंय, पण तरी पण हा पण चेक केला मी परत, पण हा पण चुकीचा आहे. कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. पण अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. याच्या रिलेटेड प्रॅक्टिससाठी म्हणून मी तुम्हाला अजून काही क्वेश्चन देते, ते तुम्ही सॉल्व करा. थँक्स फॉर वॉचिंग.